हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 186 कृतघ्न. पांडव वनवासात असताना वनवास संपल्यावर आपल्या न्याय्य राज्यासाठी पुढे कौरवांशी धर्मयुद्ध करावे लागणार हे सुनिश्चित झाल्यावर अर्जुन अनेकविध दिव्य शस्त्रे आणि अस्त्रे शिकण्यासाठी आणि ती मिळवण्यासाठी स्वर्गात गेला होता. तो आता परत येण्याची वेळ झाली होती. तेव्हा त्याची वाट गंधमादन पर्वतावर राहून पाहावी असे त्याच्या बंधूंनी ठरवले. तेथे जाण्यासाठी पांडवांनी भीमपुत्र घटोत्कचाची मदत घेतली. गंधमादन पर्वतावर पांडवांना सुखरूप आणून पोहोचल्यावर युधिष्ठिराचा निरोप घेऊन घटोत्कच आणि त्याचे साथीदार राक्षस आपल्या स्वस्थानी निघून गेले. 4 पांडव, द्रौपदी, लोमण आदी ऋषी, महर्षी, अनेक ब्राह्मण आणि काही नागरिक असे त्या पर्वतावर अर्जुनाची वाट पाहत राहू लागले. एक दिवस महापराक्रमी भीम अरण्यात शिकारीसाठी गेला होता. ऋषी महर्षी तपश्चर्येला बसले होते. ब्राह्मण आणि नागरिक स्नानासाठी नदीवर गेले होते. त्यामुळे पर्णकुटीत फक्त द्रौपदी, युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव होते. ही संधी साधून एका ब्राह्मणाने अचानक त्या 3 पांडव आणि द्रौपदी यांच्याजवळ पर्णकुटीत येऊन आपले मूळ महाकाय राक्षसी रूप धारण केले. हा ब्राह्मण म्हणजे इतके दिवस छुप्यापणे ब्राह्मणाचे खोटे मायावी सोंग घेऊन पांडवांजवळ राहिलेला जटासूर नावाचा एक कपटी राक्षस होता. त्याने झडप घालून पांडवांची शस्त्रास्त्रे द्रौपदी, युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव यांना उचलले आणि तो आकाशमार्गाने दूर जाऊ लागला. हे इतके अचानक घडले की कोणालाच काही प्रतिकार करायला मिळाला नाही. इतके दिवस आपल्यातच राहत असलेला एक ब्राह्मण पर्णकुटीत येऊन असे काही घडेल याची पुसटशी कल्पनाही करणे शक्य नव्हते. इतक्यात सहदेव झटापट करून जटासुराच्या पकडीतून निसटला. जाता जाता त्याने एका म्यानेतून बाहेर आलेली एक तलवार खेचून घेतली आणि त्याने अरण्यात जेथे भीम शिकारीसाठी गेला होता तिकडे भीमाला हाक मारत पळायला सुरुवात केली. युधिष्ठिराने योगविद्येने आपले अंग अति जड केले, इतके की जटायूला ते वजन घेऊन पळता येईना. तो एका जागी भोवऱ्यात सापडल्यासारखा तेथल्या तेथे फिरू लागला. काही वेळातच सहदेवासह भीम तेथे येऊन पोहोचला. त्याने त्वेषाने त्या राक्षसाशी लढाई केली आणि जटायूचा शिरच्छेद केला. आपण असे म्हणतो की सध्या कोणावरही भरवसा ठेवायचे दिवस राहिलेले नाहीत. सख्या रक्ताची माणसे दगाफटका करतात. वेद महर्षी व्यासांनी महाभारतात ही गोष्ट केव्हाच लिहून ठेवली आहे. विद्वानाच्या वेशातही सैतान वावरू शकतो. तेव्हा नीट निरखून पारखून माणसे जवळ करावी. कथामृत 187 मनाची मनमानी. गल्लीतला दादा निवडून येतो आणि दिल्लीला मंत्री होतो. कालांतराने गल्लीतले भिडू विचार करतात आपल्या जीवावर हा दिल्लीत लोणी खातोय. मग ते गल्लीकर मंत्र्याला निष्प्रभ करतात आणि आपली किंमत वाजवून घेतात. आचारी दररोज मिष्टान्न शिजवतो आणि इमाने इतबारे मालकाला वाढतो. थोड्याच अवधीत त्याच्या लक्षात येतं की आपल्यामुळे हा मिष्टान्न खात आहे, आपण मात्र कदान्न खात आहोत. लगेच तो मालकाला पत्ता लावू न देता मिष्टान्न खाऊ लागतो. आंधळ दळतं, कुत्रं पीठ खातं. एक अरब उंटावरून प्रवास करत असतो. रात्री मुक्कामाची वेळ येते. तेव्हा तो तंबू उभारतो. उंटाला बाहेर बांधतो आणि तंबूत झोपी जातो. उंटाला बाहेर थंडी वाजू लागते. तेव्हा उंट अरबाला म्हणतो की बाहेर खूपच थंडी आहे,
तंबूमध्ये मला फक्त मान घुसवण्याइतपतच अगदी थोडीशी जागा दे. अरबाला उंटाची दया येते. तो एका बाजूला होतो आणि उंटाला थोडी जागा करून देतो आणि झोपी जातो. उंट तंबूत मान घुसवतो. हळूहळू आत येऊ लागतो. थोड्याच वेळात उंट सर्व तंबू स्वतःचे शरीरावर घेतो आणि अरब तंबूबाहेर थंडीने कुडकुडू लागतो. अशा प्रकारे मन आपल्या शरीराचा ताबा घेते. आपल्यासाठी, आत्म्यासाठी, स्वसाठी असलेलं दृश्य, सृष्टीलीला, विश्वसौंदर्य मन मधल्यामध्ये उपभोगू लागतं. हे असं नित्य घडल्याने आपण स्वतःचीच ओळख विसरतो. आपण म्हणजे आत्मा आहोत हेच आपण विसरतो. आपल्याला आपण म्हणजे मन असंच वाटू लागतं. आपण मनाप्रमाणे वागू बोलू लागतो. आपण मनाचे गुलाम होतो. देहादी इंद्रियांच्या सौख्यासाठी जीवन जगण्याची इच्छा प्रबळ होते. वास्तविक मन आपलं गुलाम असायला पाहिजे. आपण मनाप्रमाणे न वागता मनाने आपल्या विचाराप्रमाणे वागायला पाहिजे. मन आपल्या हुकमतीखाली असायला पाहिजे. परंतु विपरीत घडू लागतं. अनावश्यक किंवा इतर इंद्रियांप्रमाणेच एक असलेलं, आपल्या सेवेसाठी असलेलं मन देहाचा ताबा घेतं. मन हे आगंतुक जन्माला आलेलं आहे. मूळ झाडाच्या फांदीवर एखादा पक्षी येऊन बसतो. त्याच्या विष्ठेतून कुठल्या तरी वेगळ्याच झाडाचं बीज झाडाच्या फांदीवर पडतं. त्या बीजाला अंकुर फुटून तेथे बांडगुळ येतं आणि मूळ झाडाचं अन्न खाऊन फोफावतं. त्याचप्रमाणे आपलं मन आत्म्याऐवजी ते स्वतःच दृश्याचा उपभोग घेऊ लागतो. मनाची लुडबुड चालू न देता आपण आपल्या स्मृती आणि बुद्धीनुसार ह्या आयुष्याचा, जीवनाचा, सृष्टीचा आस्वाद घ्यायला शिकलं पाहिजे. यासाठी आपण आत्मा असून आपलं मन म्हणजे आपण नाही ही भावना दृढ झाली पाहिजे. हरि ओम.